मी एवढंच होतो तेव्हा तुम्ही शाळेत जात होतो हा मग काय उलट होती 9व्या महिन्यात शाळेत जायला लागला काय तुम्ही अहो आपल्यात फरक किती सुभाषराव तुमच्यापेक्षा मी 2 वर्षांनी बारका फक्त बघितलं तर तुम्ही 52 आणि मी 50 आणि मग कसं शाळेत जायला लागला? म्हणजे तुम्ही कच्चा लिंबूच होता ना त्यावेळेला काय सुभाषराव तुम्ही मठ्ठ होता तुम्हाला बाईने बांगड्या फुटस्तवर मारलं शाळेत मावशी शाळेत आल्या रडत रडत आईला शाळेत घेऊन गेलता मला चांगला आठवतं या मावशीने थोपाडला आणि बाईने थोपाडला तुम्हाला तेव्हापासून तुमचा मेंदू काम देत नाही ती काढायची काय गरज होती का आता तुम्ही माझं शाळेतलं कशाला काढायचं हा ती काढायची गरज होती का अहो हे जर शिक्षणात लक्षच नव्हतं जाऊ बघा तर घरासमोर आणि घराच्या माग चिकून खेळत बसायचा कुठं गणपती कर कुठं मारुती कर आणि तुम्ही असलं. तुम्ही काय शिकला हा? तुम्ही काय शिकला आमची लय झालंय शिक्षण लय झालंय. मॅट्रिक पास आहे मी मॅट्रिक पास झालाय शाळेत जायचं आणि तिथनं दप्तर चोरून आणायचं लोकांच्या पेन्शिल्या खायचा तुम्ही माहित नाही का आम्हाला असं बोलायला लागला की जणू- नाही कॅल्शियम कमी झालं म्हणून पेन्सिल खात होत ती पेन्शिल ह्याला मातीमध्ये खाऊ वाटले नाही नाही नाही, असा बोलायला लागला की जणू आमचा जन्म ह्याच्याच पोटी झालाय होय पाटील हा? हे आजपर्यंत लहानपणापासून कोणाचंच ऐकलं नाही बरं का ह्यांनी ऐकायचे कारण आहे कोण कारण शहाणा याच्यात? व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना आपल्या गावात शहाणा दाखवा आणि 1000 बक्षीस घेऊन जा माझ्या कोणी शहाणा नाही पण आपण तरी शहाण्यासारखं वागलं पाहिजे ना रामभाऊ सारखी सवय लागली ह्यांना मान्यच करायचं नाही रामावने काय केलं कुठली गोष्ट रामभाऊ चुकीची असली तरी मान्य करतात का आजपर्यंत अहो तुम्ही त्याचं ऐकता का रामभाऊचं रामभाऊला अक्कल आहे तेवढी तुम्हाला आहे का रामभाऊ काही करतो रामभाऊ उद्या म्हणलं तरी दुसरं लग्न करा तुम्ही करा का रामभाऊने काय केलंय तू करायला लागला लगे निघालाय रामभाऊच्या जेवण करायला निघालाय